तर बीड जिल्ह्यातून बोलतोय, अंबाजोगाई तालुका. बोला बोला. सर ते कंपनी निवडायचं ऑप्शन आलंय मला, बर. पण त्यातली मला एक बी कंपनी अशी बरी वाटत नाही. पण दुसऱ्या काही येणार आहेत नाही काही, त्यासाठी फोन केला होता मी तुम्हाला. काही आयडिया आहे का म्हणून? ते कसं आहे माहिती आहे का, आता सध्या स्टॉक मध्ये समजा काय चांगल्या कंपन्या नाहीत सध्या. हम्म तर तुम्ही समजा 10-15 दिवस थांबा, वाट पहा. 1 महिना हम्म. लागू द्या. आता एरी काय आता समजा बंदा उन्हाळ्याच्या आता समजा इथून पुढं. हो हो हो. तर आपल्याला 2 महिने जरी लागले हम्म. तर चांगलीच कंपनी घ्यायची. हो हो हो. तुम्ही जीके घ्या, जैन घ्या, ओसवाल घ्या, शक्ती घ्या. मी त्यासाठीच थांबलो होतो. एक 7-8 दिवस तर झालं आपल्या भागात मला ऑप्शन आले. जास्त कोणती चालते बरं? जी के शक्ती. हा. तर जीके कसं माहिती का, कितीचा पंप आहे आपला? 7.5चा आहे. असं का? हो. तर मग जीके आणि घेऊन टाका. कसं माहिती का, या शक्तीचं कसं हं, आहे माहिती का, हं, सगळ्या दांड्या दांड्या झाल्या सगळ्या. हं, 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 यान जागा आले खूप वाटते. जे वानरांनी जर समजा उडी मारली काठावर हं, हं, पाठीच्या, तर हं. पाठी क्रॅक होते. हां. असं म्हणतो मी. हो, 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 हो. बरोबर आहे. पण ते आता जे समजा बोरमध्ये सोडण्यासाठी कोणतं लागेल मला? बोरसाठी अर्ज केलेला आहे. बर बर. तर हां. आता बोर किती फूट खोल आहे आपला बंदा? आता पूर्ण 500 आहे तर सरासरी 450 पर्यंत सोडावं लागतंय आणि ऑलरेडी शक्तीची 10 HP आहे मधात लाईट वरची समजा. असं का? हां. AC मोटर आहे 10 HP हा हा हा. सिंगल केबलमध्ये. एकच मिनिट. तर आपण समजा किती फुटावर मोटर सोडणार समजा? 450. 450. पहा आपल्याला 120 बी चालते आणि 150 मीटर बी चालते हेड. कंपनीकडे अवेलेबल असतं का ते? हो ना हो ना हो ना. हं, हं, हं. 200 मीटर लोक हेड भेटते आपल्याला. असं म्हणजे हो ना. त्या आपण ज्या आपल्या म्हणजे हे केलंय त्याच्यानुसार ते हो हेड ना. देतात म्हणा. 7.5 HP मध्ये 200 हेड पर्यंत भेटते. हां, 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 हां. तरी बघतो मी जर आलं तर समजा एक 150 मीटरच्या आपल्याला कॉल वगैरे येते का ते कसं हो ना येते हो ते? ना. येते कॉल येते ना. म्हणजे किती मीटरचं हेड वगैरे तुम्हाला घ्यायचे हो असं हो हो. विचारतात का ते? येते कॉल येते ना आपल्याला. आपला बोर किती खोल आहे आणि आपल्याला किती मीटर हेड लागेल ते बी सांगतात ते. हां, 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 हां. आणि समजा तेवढा जर त्यांनी अवेलेबल नाही केला तर आपलं एक छोटंसं शेततळ आहे त्याच्यात टाकल्यावर जमतंय का? मग आपल्याला 30 मीटर हेड घ्यावं लागेल. हां, हां. म्हणजे त्यांना अगोदर बोलून समजा तर ते जर नाही, नाही अवेलेबल म्हणले आपल्यावर समजा आपल्याला नेमकं घ्यायचं कशावर? शेततळ्यावर घ्यायचं का बोर मध्ये घ्यायचं? दोन्ही बी चालते सर. नाही, पण कसं आहे माहिती आहे का, बोर मधली मोटर शेततळ्यावर चालत नाही. हं, 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 हं. कारण की बोर मधली मोटर पाणी कमी मारते हं, आणि शेततळ्यावर जर आपण लावलं तर डायरेक्ट आपण समजा स्प्रिंकलर जोडतो आपण समजा. हं, हं. तर असं म्हणतो मी, तुम्हाला जास्त कोणतं भिजवणं आहे? समजा ह्याच्याहूनच शेततळ्याहूनच. कारण बोरनं पाणी त्याच्यात टाकायचं नंतर उपसायचं. मग एक काम करा ना तुम्ही, हं, तुम्हाला कॉल आला का नाही त्याचा, हं, तर 7.5 HP मध्ये तुम्ही 30 मीटर हेड घ्या. हं, हं, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता तुमचं हं, हे पंप तुम्हाला तर त्यात पाणी टाकायला आला या तळ्यात. हं. मग तळ्यावर सध्या काहीच नसेल ना? तळ्यावर असते एक मोटर असते ना आपल्या लाईट वरची. हो, पण तुमचं भिजवून चालते ना मग. काही बी समजा एखाद्या वेळी इमर्जन्सी समजा तुमचं लाईन बी गेली, काहीतरी गेलं समजा, तर इमर्जन्सी चालते ना भिजवून याच्यावर. हो ना, हो ना. ते कसं व्हायलंय रात्रीचं थंडीचे दिवस पुन्हा इजोकाड्याची भीती हां, तर वगैरे तुम्ही मग काय करायचं माहिती आहे का, लाईनच्या मोटरनं आपल्या तळ्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं. दिवसा येतं याच्यावर सोलर भिजवायचं. चालतंय ना. मग तेच